गुरुरित्या खयालोके साक्षद्विंध्या ईशांकरी जयत्या ज्ञानमस्तस्यै धैर्याद्राये निरन्तरम् मूलायाग्राय मध्याय मूलमध्याग्रमूर्ते क्षीणाग्रमूलमध्याय पूर्णाय संभवे मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिवतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। पांडुरंगा प्रथम नमना निवडलेला आहे। भगवत तत्व असलेले आळंदीवासी ज्ञानेश्वर माऊली यांचा 3 चरणाचा अभंग आपण निवडलेला आहे। भक्तीचे परमार्थाचे अभंगाचे अनेक स्वरूप आहेत। भक्तिपराय, ज्ञानपराय, कर्मपराय, उपदेशपरा अभंग आहे। परंतु या अभंगाची जी निवड करण्यात आलेली आहे ती अद्वैत परा अभंगामधून करण्यात आलेली आहे। अद्वैत शब्दाचा अर्थ काय होतो? अद्वैत आत्मनस्तत्वं दर्शयन्तो मितस्तराम तेने जगता माद्योतयोस्तत्वाभिपतये। ज्यामध्ये तत्वाचं चिंतन सांगितलेलं आहे माऊलीनं, आणि तत्व हे कधीच नष्ट न होणार आहे। वास्तविक पाहता जरी अभंग सर्वसाधारण दिसत असलं तरीही यामध्ये पूर्ण जीवन दर्शन माऊलीनं व्यक्त केलं। माय बापू, या ठिकाणी आपण सर्व अपरिचित आहोत, परिचय नाहीये, आणि अशा अवस्थेमध्ये गावकऱ्याने मला या ठिकाणी सेवेची संधी दिलेली आहे। हे 3रं दिवस आहे माझं सेवेचं, आणि या निमित्ताने हा जो अखंड हरिनाम सप्ताह जो आहे अत्यंत महत्त्वाचा आहे। कारण यामध्ये 3 योग आहेत। दत्तात्रय दत्त जयंतीच्या पौर्णिमेनिमित्त, दुसरा आहे आमचे गुरुवर्य अवधूत गुरुजी संक्राळा यांच्या या स्मृती दिनानिमित्त, आणि 3रं आज गीता जयंती आहे। हे सर्वांचं भाग्य आहे। वास्तविक पाहता गावकऱ्याचंही भाग्य समजायला काही हरकत नाही, आणि म्हणून ही सेवेची संधी दिलेली आहे। म्हणून मी आपल्या सर्वांच्या चरणी दंडवत वंदना करतो, आणि मी आपल्या सर्वांचा ऋणी पण आहे। सांगायचं तात्पर्य एवढं आहे की या ठिकाणी परिहास म्हणून जर काही सांगायचं ठरलं तर अवधूत गुरुजी संक्राळा हे 2रं वर्ष आहे वाटतं, 2रं वर्ष, हे 2रं वर्ष आहे। आणि या ठिकाणी अवधूत गुरुजीचं जे काही स्वरूप आहे या स्वरूपाची जाणीव आपल्या सर्वांना आहे, म्हणून ती आठवण तुम्ही आम्ही कायम ठेवली, म्हणून हृदयामध्ये, म्हणून हा सप्ताह आयोजित केला। वास्तविक पाहता अवधूत या शब्दाचा अर्थ, कारण वस्त्रहीन अवधूत वस्तिका, त्या दिवशी गुरुजीचा जन्म झालेला आहे, दत्त पौर्णिमेच्या दिवशी, म्हणून गुरुजीचं नाव अवधूत ठेवण्यात आलेलं आहे। वास्तविक पाहता त्यांच्या स्वरूपाचं जर वर्णन केले, माझं भाव आहे अवधूत कोणाला म्हटलेलं आहे। आपण म्हणतो या वस्त्राचा बाकी बाजूवर टाकले तर याला अवधूत म्हणता येणार नाही। वस्त्र कोणतं आहे? हो, आपुलेनी नागरपणे इंद्रभुवना ते पाबळे म्हणे, तो केवी रंजी पाली वने भिल्लाचेनी, जो अमृतासी ठेवी तो केवी काजी सेवी, रिद्धी सिद्धी काय प्राप्त। कारण
पारधी लोक गौंड लोक काय करतात, पाली मांडून लागत. तसं या 184 योनी वस्त्ररूपी पाली आहेत. या पालीचा ज्याने मोह सोडलेला आहे, पालीमध्ये राहून ज्याने याचा मोह सोडला, ती अवधूत व्रती असं माझं भाव आहे. गुरुजीचा सर्वांना इतिहास माहित आहे. काही गुरुजी स्वतः प्रकृतीमध्ये राहत होतो, पण प्रकृतीपासून परे होते ते. ही अवस्था गुरुजीची आहे. वास्तविक पाहता गुरुजीची माझी सहजरित्या भेट झाली वयाच्या 65व्या वर्षी. मी सहज आपलं ते संक्राळाला कार्यक्रम होता बंजारा समाजाचा, म्हणून मी गेलो. तर आमचे जावई बुवा त्यांना निरोप दिला. हरिभक्त प्रायण नामदेव चव्हाण प्रवचनकार आहे, मृदंगाचार्य आहे. त्याने निरोप दिला. का तुम्ही कुठं आले म्हणे. मी म्हटलं इथं आलो संक्राळ. तुम्ही भजन करत नाही. म्हटलं नाही. बरं झालं म्हणे, तुम्ही गुरुजीच्या तिथं गुरुजी आहे त्यांचं दर्शन घ्या. आता गुरुजीचं वर्णन आता आम्हाला विठ्ठल भाऊनं केलं, परंतु माझं मत आहे जे त्रिकाळ ज्ञानी आहेत, तिन्ही काळाची ज्यांना जाणीव आहे, त्यांच्या समोर बाकी काय सहज होऊ शकतं. मी साष्टांग दंडवत केला गुरुजीला आणि गुरुजीनं सहज मला ओळखलं. आता हुमण्या मारायच्या म्हणून मी काय ताने लिया तान वासरू काय करते, लहानसं लेकरू हो तानेला लागताची झटे मग अधिकची पाना पुटे रोसे प्रेम दुनवटे पडयंत याचे. वासरू गायला काय करते, हुमण्या मारते, गाय पाना सोडते. मला वाटलं आपण गुरुजीला थोडंसं हुमण्या मारावं, पाना सोडतील, परंतु वास्तविक तसं नव्हतं. माझ्याकडे काय तर्कज्ञान, मी शून्य ज्ञानी होतो. देखे तर्काची ये दिठी गोचर नोहे किरीटी ध्यान याची ये भेटी उत्कंठा वाहे. हा दुर्लभ असे मना आपो नोहे साधना निश्चमू अर्जुना पुरुषोत्तम. ते पुरुष प्रोत्तम तत्व जे आहे गुरुजीचं, मी काय करू शकतो. पण गुरुजीनं जाणीव केली. त्रिकाळ ज्ञानी असल्यामुळे त्यांना आम्हाला ओळखलं. काय सांगितलं नाही, काय हरकत नाही, कारण त्यांना त्यांचं एक ध्येय होतं. परमार्था कसं साधकाला वळवावं ही त्यांची वृत्ती होती. म्हणून त्याने आम्हाला परमार्थामध्ये लावलं. पहिल्या वेळेस त्याने 84 होव्या ज्ञानेश्वरीच्या कंठस्थ करायला सांगितल्या. मी त्या केल्या आणि दुसऱ्या वेळेस आलो गुरुजीला ते कंठस्थ वाचून घेतलं आणि सांगितलं तुला संता घ्यावी लागली. मग गुरुजीला सांगितलं, गुरुजी तुमच्याशिवाय आता मला पदरात कोण आहे, घेणार कोणीतरी पाहिजे की नाही. गुरुजीने मला संता दिली. पहिल्या 5 श्लोकाची गीतेच्या आणि पाठीवर हात ठेवला आणि मस्तकावर हात आणि सांगितलं, आज्ञा दिली की तुम्ही ज्ञानेश्वरीचं चिंतन करा, सर्व काही तुम्हाला प्राप्त होईल. त्यांच्या कृपा बसाधाने वास्तविक आता गुरुतत्व सर्वश्रेष्ठ आहे. जया पासी लपसी तया हे विश्वदाविसी प्रगटते गरिसी गवेची तो. ज्याच्या हृदयामध्ये गुरुतत्व समावलेलं आहे त्याला उणीव कशाचीच नाहीये. का नाहीये, त्रेतायुगामध्ये भगवान श्रीरामचंद्र ईश्वर तत्व असतानाही वसिष्ठ आणि विश्वामित्राला गुरुतत्वामध्ये स्वीकारलेला आहे. द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्ण ईश्वर तत्व असताना सांदीपनीला गुरुतत्वामध्ये स्वीकारले. एवढं मोठं गुरुतत्वाचं सामर्थ्य आहे. म्हणून गुरुतत्वाचं काय वर्णन करावं एवढं अपूर्ण आहे. दुजिया ठाव मोडे जेत परेसी वैखरी बुडे ते बा मी कवने तोंडे वाखानो. गुरुचं काय वर्णन करावं. म्हणून आता स्तुती सांडोनी निवांता चरणी ठेवी जे माता हेची बली विठ्ठल. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, वक्ता तो वक्ताची नोहे श्रोते. श्रोता नसेल तर वक्ता काही करू शकत नाही. म्हणून श्रोता वक्त्यावर नियंत्रण आहे. श्रवण जर नसेल तर वक्ता काय करणार आहे, कोणाला सांगणार आहे हो. म्हणून श्रोता वक्त्यावर नियंत्रण आहे. श्रोता सर्वात श्रेष्ठ आहे.
कारण श्रवण भक्ती देखील सर्वात श्रेष्ठ आहे, सांगितलेलं आहे. म्हणून मी सर्व श्रोत्याच्या चरणी दंडवत वंदना करतो. कारण विषय हा चिंतनीय आहे, समजायला थोडंसं अवघड आहे म्हणा, चिंतनीय विषय आहे. म्हणून मी आपल्या समोर एवढीच विनंती करतो की एकाग्र चित्ताने आपण जर श्रवण केलं तर हे समजू शकेल, अन्यथा समजणार ना. छोटंसं एक प्रमाण सांगतो. 2 मित्र होते. एका मित्राने सांगितलं, अरे बाबा तू का कीर्तनात बसेल होता? ते म्हणे हो. मग कीर्तन ऐकलं का? ते म्हणे कीर्तन नाही का. कीर्तन बसून कीर्तन नाही ऐकलं म्हटल्यावर काय सांग? ते म्हणे मी शरीराने कीर्तनाला बसेल होतो बाबा, परंतु मन मोठं चंचल, मनानं काही कीर्तन ऐकू दिलं नाही माय बाप. म्हणून एकाग्र चित्त मन करा आणि कीर्तन श्रवण करा. विठ्ठल वास्तविक पाहता विचार जर केलं तर या अभंगामध्ये माऊलीनं जे काही वर्णन केलेलं आहे, अभंगाच्या मूळ स्वरूपाकडे आपण येऊया. अभंगाच्या सुरुवातीला चरणामध्ये वर्णन केलेले माऊलीनं प्रथम चरण. बाईनं मालकाचा स्वीकार का केला? प्रश्न निर्माण होतो. सोपं आहे की कामामुळे. कामना कामे वासनेचं स्वरूप नाही. भूताच्या ठाई कामू तो मी म्हणे आत्मा रामू अर्थास्तो धुमो थोरी होय. काम हे साक्षात भगवंताचं स्वरूप आहे, भगवंत म्हणून स्वीकारलेलं आहे. मानसमध्ये बाबा तुळशीनं वर्णन केले याला की या तत्वाला कंदर्प म्हटले. कंदर्प अगणित अमित छबी नवनील नीरद सुंदर श्रीरामचंद्र कृपालो भजुमन हरण भव भय तारुण. नराच्या ठाई नरत्व. आपल्याला नर कशाला म्हटलेले? आपल्यामध्ये ते चित्त समावलेले आहे म्हणून आपल्याला नर म्हटलेले. दुसरं प्रमाण माऊली देतात. रतीची या बेटा दळती कामाची या लाटा देत जीव पण संगाटा सैगती. रती आणि का मिळून या सृष्टीचा विस्तार होतोय. एका सत्तेचे बैसणे एका प्रकाशाचे लिहिणे जे अनादि एकपणे नांदती दोघे दोन्ही तत्व एकाच प्रकाशापासून निर्माण झालेली आहे. म्हणून माऊली प्रमाणित करतात. हा ठाववरी वियोग भेडे जे बाळ जगाये वडे विआली परी मोडे न दो घुले. पण एवढं मोठं सृष्टीरूपी व्यापक विस्तार केलेला असला तरी या दोन्ही तत्वामध्ये नाश पावत नाही. जी एक एकावी नकी जे तृणाचे निर्माण जिया दोघे जीव पण जिया. साध काळी मात्र जरी निर्माण करायचं असले तर हे दोन्ही तत्व एकत्र आल्याशिवाय निर्माण होत नाही.
माऊली प्रमाणे करतात. दो डोळा एक दिठी, दो ओठी एक गुठी. डोळे दोन आहे, दृष्टी एक आहे, होठ दोन आहे, शब्द एक आहे. तशा प्रकारे हे दोन्ही तत्व भिन्न भिन्न जरी दिसत असले तरी मात्र एकच आहे. विठ्ठल. अशा प्रकारे काय सांगावं, बाई मोठी हुशार. या बाईनं काय केलं, कारण जोपर्यंत तुम्ही मला मान्यता प्राप्त करणार नाही तोपर्यंत मला किंमत नाही. म्हणून पतीचे आरूपपणे लाजोनी अंगाचे मिरवणे केले, नामरूपाचे लेणे जगा एवढे. बाईनं नाट्य केलं. अहो असं करा की तुम्ही जोपर्यंत तुमच्या नावाचं मनी मंगळसूत्र आमच्या गळ्यामध्ये बांधणार नाही तोपर्यंत आम्हाला किंमत नाही, तोपर्यंत आम्ही तुमच्या नामाला स्वीकारत करत नाही. म्हणून बाईनं केलं, नामाला स्वीकारलं. विश्वासाने गळ्यात माझ्या बांधा, माझ्यावर विश्वास ठेवा आणि आपल्या नावाचं कुंकू तिकमला. बाईनं तसं केल्याच्या नंतर काय घडलं, माऊली प्रमाणित करतात. हे रूपका असो उघडपरी असो तरी नाम रूपाचा अतिशय प्रकृतीच करीजे. जव प्रकृती माझ्या ठाई बिंबे तेथ आन नाही, म्हणून आधी मध्य अवसान पाही जगास. म्हणून नामाला, या नामामुळे संपूर्ण जग नामामध्येच समावलेलं आहे. आपण म्हणतो ती बालकी कोणाच्या मालकीची मालकी नाही, नामामुळे ओळख आहे. म्हणून निवृत्तीनाथ महाराजाने या विश्वामध्ये नामाला सर्वतोपरी महत्व दिले. सर्व स्वरूप नाम राम सर्व घनश्याम, तो गोकुळी आत्माराम दूध मागे. अशा प्रकारे बाईनं नामाने आपल्या त्या पतीला स्वीकारलेला आहे. पतीला देखील तोपर्यंत किंमत नाही. माऊलीचं प्रमाण आहे. हो, प्रकृती पतिव्रते पडलिया एक पत्नी व्रते, ये कारणे तया ते पुरुष मनोय. अशा प्रकारे दोन्ही तत्व एकत्र आले आणि हा व्यवहार सुरू झालेला आहे. बाई मोठी हुशार काय सांगितलं, असं करा की संपूर्ण व्यवहार आम्हाला करावा लागतो. मग ही सत्ता तुम्ही आमच्या हातात द्यायला काय हरकत आहे. सर्व शून्याचा निष्कर्षू जिया बाईला केला पुरुषू, जेने दादुलेन सत्ता विशेषू शक्ती झाली. कारण का की सर्व सत्ता हातामध्ये घेतली. हो, जसं आता महिला आरक्षण निघालं महाराज सरपंच पदासाठी. पुरुषाला फारम नाही भरता येत, बाई माणूस निवडेन तर सरपंच. बाई त्या माणसाला म्हणते, अहो असं करा की आमच्या बॅगमध्ये मौल्यवान वस्तू येत. या बाईला त्या मालकाला माग माग थैली घेत फिरावं लागतं. ही पुरुषाची अवस्था झालेली. कशा प्रकारे, कारण या बाईनं काय केलंय, सर्व सत्ता हातात घेतली. आणि काय सांगावं महाराज, मोठं विपरीत घडलं हो. बाई लागली की नादी कोणाच्या, विषयाच्या. महाभूताने अहंकारो बुद्धीर व्यक्तमेवच, इंद्रियानि दशेकंच पंचचेंद्रिय गोचरा. 5 कर्मेंद्रिय 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 विषयाबरोबर या बाईने व्यवहार सुरू केलेला आहे. विठ्ठल. म्हणून याला या संसारामध्ये हा जो आहे
प्रपंचरूपी विषय आहे. याच्या भोवती प्रपंच गुंडाळलेला हे त्या बाईचं दुःख आहे. पतीचा जिव्हाळा म्हणून सासुऱ्याचे साईजे हे रवी वाहिजे चामा. हा सासूरवास आहे विषयातीत. आता हे सर्व काही आपण बाह्य स्वरूपाने चिंतन केलं मायबाप. इकडे लक्ष देऊ नका. आता बाई कोणाला म्हटलेलं आणि पुरुष कोणाला म्हटलेलं याची आधी आपण ओळख करून घेऊ. कारण जोपर्यंत आपल्याला हे समजणार नाही तोपर्यंत कीर्तनाचा विषय समजणार नाही. प्रकृती विज्ञान योगामध्ये माऊली प्रमाणित करतात. भूमी रापो नलो वायुकम मन बुद्धी वच्च अहंकार इत्यम मे भिन्न प्रकृती राष्ट्रदा. आप तेज वायू जल पृथ्वी मन बुद्धी आणि अहंकार अशा 8 तत्वाने ही प्रकृती बनलेली आहे. जिला देह प्रकृती म्हटले, तिला परा प्रकृती देखील म्हणतात. आता हे शरीर आहे, परंतु या शरीराला जोपर्यंत यामध्ये चैतन्य जर नसेल तर याला काही किंमत आहे का हो? प्रेताप्रमाणे आहे. म्हणून पुरुष तत्वाने असलेलं जे जीव आहे, जे चैतन्य आहे, हे याच्यामध्ये समाविष्ट याला अपरा प्रकृती म्हणतात. अपरेव मीतस्तवन्याम प्रकृतिर्विधिमे पराम जीवभूतां महाबाहो येदं धार्यते जगत. या 8ची साम्य अवस्था ते माझी परम प्रकृती पार्था ये नाम व्यवस्था जीवायसी. जडा ते जेववी चेतने ते चेतवी मना करवी मानवी शोकमोह बुद्धीच्या पयंगी जाणणे जियेचे जवळिकेचे करणे जे अंकाराचे विंदाने जगरीचे दरिजे. अशा प्रकारे जगाला धारण केलेलं आहे. वास्तविक पाहता स्त्री पुरुष नाम भेदे शिवपणे एकले दादे जग सकळा दादे पणे. म्हणून माऊली प्रमाणे अर्धनारी नटेश्वरी तोची पुरुष तोची नारी मनोनी चराचरी माता ही मीच. अरे माय बी मीच आहे, बाप बी मीच आहे. पितामह सजगतो माता धाता पितामह वेदम पवित्र ओंकारम रुक्साम यजुरे ऋगेजी सामू तो मने मी आत्मा रामू मीची कुलक्रमो शब्द ब्रह्माचा विठ्ठला. अशा प्रकारे देह प्रकृती आणि जीव प्रती एकत्र आलेली. कारण देह प्रकृतीला स्वतःचं अस्तित्व नाही आणि जीव अव्यक्त असल्यामुळे त्याला स्वतःचं काही करता येत नाही. चैतन्य आहे, जरी चैतन्य असलं तरी काय उपयोगाचं हो? निराकार स्वरूप आहे ते. म्हणून व्यक्ती स्वरूपाने दोघं एकत्र आले आणि सृष्टीचा व्यवहार सुरू झालेला. आता मूळ विषयाकडे जाऊया. कारण काय आहे की सुखदुःखाकडे जाणं आहे आपल्याला. म्हणून काय केलं या बाईनं, त्या मालकावर दडपण टाकलं. दुसऱ्या बरोबर उघड प्रेम करायचं तर म्हटलं मालकावर तर दडपण टाकावं लागल, अन्यथा चोरीनं प्रेम करावं. चोरीनं तर काही करता येत नाही, मालक समोर आहे. प्रमाणे मात्रा स्पर्शास्तु कोणतेय शीत उष्ण सुख दुःखदाह अगम अपायन नित्यास्तवा क्षतितिश्व भारत. हे अर्जुना काय म्हणतात माऊली? एतने नावया कारण इंद्रियाधीनपण ती आकळी जे अंतःकरण मनोनी भ्रमे. इंद्रिय काय आहेत? या इंद्रियानं काय केलेलं की त्याच्यावर दडपण टाकलं, कोणावर? जीवावर, आणि आपला व्यवहार सुरू केलेला. इंद्रिय विषय सेविती ते तर शोक हर्ष उपजविती अंतर अपल्लविती संगे येणे. विषय सेवन करतात. विषय 5 प्रकारचे आहे: शब्द स्पर्श रूप रस गंध. या 5 विषयाच्या व्यतिरिक्त 6वा विषय नाही. कारण हा प्रपंच आहे आणि शेवटी प्रपंचाला सुरुवात केलेली आहे. माऊली प्रमाणित करतात. देखे शब्दाची व्याप्ती निंदानी स्तुती द्वेषा द्वेषोपजविती श्रवणद्वारे. कानाचा विषय हा दुःखही देतो आहे, सुखही देतो आहे.
छोटंसं प्रमाण सांगतो. द्वापार युगामध्ये कौरव पांडवामध्ये राज्याकरता वाद चाललेला आहे. कौरव काही पांडवाला वाटून देत नाही. शेवटी भगवंताच्या संमतीने एक बंजर जमीन वाटून देते. आणि त्या ठिकाणी पांडवांना काय केलेलं आहे, इंद्रप्रस्थाला लाजवेल असं इंद्रभुवन बनवलेलं आहे. परंतु विश्वकर्माच्या साह्याने ते बनवलेलं राजमंदिर त्याने असं काही व्यवस्था केलेली आहे, ज्या ठिकाणी पाण्याचा पृष्ठभाग आहे, ज्या ठिकाणी जमिनीचा पृष्ठभाग आहे तिथं पाणी दाखवलं आणि जिथं पाणी आहे तिथं दाखवलं. दुर्योधन दुःशासन करण्यासारखे रतिमहारथी बोलावलेले आहेत. आणि काय घडलं, दुर्योधनाला वाटलं पाणी आहे की म्हणून पाय कपडे सावरतय, पाणी नाही आहे म्हणून त्याला वाटलं आपल्याकडून काहीतरी चूक झाली. त्याच्यानंतर काय घडलं, ज्या ठिकाणी जमीन आहे त्या ठिकाणी पाणी होतं आणि नेमकं दुर्योधन त्या पाण्यामध्ये पडतो आहे. माता द्रौपदी गॅलरीमध्ये बसेल आहे. विधीचं उदाहरण चुकत नाही. मायबाप काय सांगावं, आणि तिच्या तोंडातून शब्द निघून गेलेला असतो, अंधे के बच्चे अंधे ही होते. अरे बाप आंधळा आहेच पण लेकर बी आंधळे. काय सांगा माऊली, अक्षरशः शस्त्राचा मारा बुजू शकतो, शब्दाचा मारा बुजू शकत नाही. दुर्योधनामध्ये गाठ बांधली आणि त्याचा परिणाम वस्त्रापर्यंत, द्रौपदी वस्त्र हरणापर्यंत. कशामुळे? केवळ शब्दामुळे. म्हणून सुखही भोगावं लागतं. शेवटी नामाचा धावा केला त्यावेळेस त्याला सुख मिळालं. हे शब्द दुःखही देते सुखही. विठाला मृदू आणि कठीण स्पर्शाचे दोन्ही गुण वपुचे निसंगे कारण संतोष गेला. स्पर्श विषय घातक आहे. विश्वामित्राचं तप भरपूर झालेलं आहे. इंद्रदेवाला वाटलं की आपल्या याच्यावर ताबा करते काय की हस्तगत करते काय की, म्हणून स्वर्गातली नृत्यांगना मेनका याला पाठवलेला आहे हो तपोभंग करण्यासाठी. मेनकानं भरपूर नृत्य केलंय. विश्वामित्र जाग होईना. शेवटी निर्लज्जपणे निसंकोचपणे आपलं अंग त्या विश्वामित्रावर टाकलेलं आहे हो. आणि जाग झाल्यावर पाहिलं की ही मेनका स्त्री आहे. मायबाप त्या मेनकेपासून शकुंतला नावाची मुलगी झाली. त्याच्या दुष्यंताने शकुंतलेचं प्रेम नावाजलेलं आहे. भारत नावाचा मुलगा झालेला आहे. म्हणून देशाचं भारत नाव असं शास्त्रामध्ये. सत्य काय असत्य आपल्याला काय कल्पना. परंतु हा जो स्पर्श आहे हे फार घातक आहे. भागवत पुराणामध्ये वर्णन केलेलं अवधूतोपाख्यानमध्ये दत्तात्रयाने 24 गुरु केले. त्याच्यामध्ये उदाहरण आलेलं आहे. मातबर हातीला धरण्यासाठी एक खड्डा तयार केलेला असतो आणि त्या ठिकाणी लाकडाची हत्तीन तयार करून बसवलेली असते महाराज. त्या हत्तीनीच्या मोहामुळे तो मातबर हाती येतोय आणि त्या खड्ड्यात पडतो आहे. विचार करा मायबाप, लाकडाची निर्जीव हातीन जर घात करू शकते मायबाप, या सजीव हातीने काय करणार नाही याचा अंत लागत नाही. म्हणून सावध होणं गरजेचं आहे. का? तिच्यापासून निर्माण झालेलं जे आपत्ती आहे त्या मोहामध्ये हे जीव पडतो आहे. ज्याप्रमाणे लाकड मोळी बांधल्या जात आहे तसं या मोळीमध्ये हे जीव बांधल्या जातो आणि तो तुचून बाहेर कधीच पडत नाही. ठाला या सुराने सुरेख रूपाचे स्वरूप देख उपजवी सुख दुःख नाहीतर हा डोळ्याचा विषय रूप विषय. वास्तविक जगामध्ये कोणी भ्यासूर नाही, कोणी सुरेख नाही. कामावलीचं प्रमाण आहे. नाशिवंत देह मळमूत्राचा रांधा वरी चर्म घातले रे देह नाशिवंत
असुर आणि श्रेक रूपाचे सर्व देख रूप जी सुख दुःख नाही सुगंधो आणि दुर्गंधो हा दुर्गंध सुगंधो आणि दुर्गंधो हा परिमळाचा भेदू घ्राण संगे विषादू तोष पावे हा नाकाचा विषय आहे यावर छोटंसं प्रमाण सांगतो लक्षात घेण्यासारखं एक साधक असतं गुरुकडे जातं गुरुला म्हणतं बघ देवा तुम्ही मला गुरुवर तुम्ही मला शिष्यत्व म्हणून स्वीकारा गुरु म्हणतो जोपर्यंत तुझी चाचणी होणार नाही तोपर्यंत मी तुला स्वीकारणार नाही शेवटी परिस्थिती गुरु आज्ञा करतात या जगात सगळ्यात घाण वस्तू कोणती तो शोधून आणून आता यानं पाहिलं जगात काही घाण दिसली नाही त्याला शेवटी तो एक दिवस मल विसर्जनासाठी गेला आणि त्याला वाटलं का रे बाबा ही सगळ्यात घाण वस्तू आहे ईश्वरी कृपा मलाला हात नवरा मलाला वाचा फुटली मलाला सांगितलं का अरे माझ्या शरीराला हात लावू नकोस का काल मी श्वासी पक्का नव्हते काल माझं सुगंध सुटलं होतं परंतु तुझ्या सहवासामुळे मला घाण पत्करावी लागली मायबाप विषयाने मायबाप एवढा आपण जीव घाण झालेलो आहो भगवंताला तोंड दाखवायला देखील आपल्याला काही असं जागा राहिली नाही कारण विषयाने कोण घालेलं आहे आपण घाण झालेलो आहोत म्हणून आपण किती घाण आहोत याचा त्याने विचार करायला पाहिजे ही अवस्था आहे हा रस दोन प्रकारचे आहेत जिभेचे आपण जे आहार घेतो ते जिभेचं रस आहे इंद्रिया विषय सुखे करविता ती पाकनिके ते पापे पातके सेवितात जिभेच्या लालचीनं महाराज आपण काय कोणती ती 5 स्टार कोणती हॉटेल तिथं जाते अरे जिभेची चव आहे आमचा वारकरी संप्रदाय बरे महाराज निदान गळ्यात माळी टाकल्या निदान त्याच्यापासून वाचलाय अहो पुन्हा जिभेनं कोणतं रस आहे वाचेचं रस देखील जिभेचा आहे मी तिला बोली बोली जाई मी तिला पावली चाली जाई अशा प्रकारे हे विषय घातक बी आहे आणि योग्य सुख देणारी आहे आणि दुःख देणारे आहे ही याची अवस्था आहे अशा प्रकारे बाईनं या सर्व व्यवहार केलेला आहे विठ्ठल शेवटी काय घडलं दडपण टाकलं होतं ना जीवावर परंतु संकट काळामध्ये कोणीतरी मदतीला धावून येते तसं बुद्धी आली धावून अरे सांगितलं तुझं काय रूप आहे पायातलं वाण पायात पाहिजे डोक्यावर बसलं की तो मग तुझं स्वरूप दा कोण होतास तू काय झालास तू अरे वेड्या कसा वाया कोण होतास तू काय झालास तू अशा प्रकारे जीवाना विचार केला जाता आपलं वर्चस्व दाखवायला हरकत नाही जीवाना आपल्या स्वरूपाची ओळख दाखवली महाराज प्रकृती विज्ञान योगामध्ये आहे ओवी क्रमांक 160 भूते जिये आतीतली ती मीची होनी ठेली वर्तता ती जेतुली ती मीची भविष्यमाने जिये तीही मज वेगळी नाही मनोनी बोला हा पायी होईना जाय सत्ययुग असो त्रेतायुग असो द्वापार युग असो ज्या जीवाबरोबर प्रकृतीचं व्यवहार नव्हता असं नाही आज मी या प्रकृती बरोबर आहे आणि भविष्यमाने जिये का म्हटलेलं आहे जसं आपण सर्व पीक पेरतो धान्य पेरतो पण चारा पेरत नाही महाराज उन्हाळ्यामध्ये काय करतात ते चाऱ्या ग्रीष्म काळीत घाता त्याचं जे बिया आलं ते गळून पडतंय मग ते नष्ट झालं का नाही पूर्वत पुन्हा उगवतं भविष्यमाने जिये ही ती मज वेगळी नाही म्हणे तिन्ही काळामध्ये माझं नाश होत नाही परंतु आपण काय म्हणतो नाही हो
जीवाला मृत्यू आला असं म्हणतो. अहो जीव नष्ट झाला की अहो जीव ममे वंशो जीवलोके जीवभूत सनातन, हे आत्म्याचा अंशमय स्वरूप जीव आहे. जर आत्माच नष्ट होत नाही, आत्मा प्रकाशामध्ये पूर्ण विश्व वावरत आहे, मग त्याचा अंश जीव कुठे नाही. परंतु आपण जीवाला म्हणतो मृत्यू पावला. माऊली म्हणतात ज्ञानदेव म्हणे जीव कोठे गेला, जीवा म्हणे जन्म कवने ठाई. अहो त्याचा जन्मच कुठं झालाय नाही. मग आपण त्याला जन्म मृत्यू का म्हणतो. जातशयी ध्रुव मृत्युर्ध्रुव जन्म मृत्यूच तस्मात परिहार्यार्थे न त्वं सोच. हे अर्जुना काय सांगावं, जे प्रकृती परिवर्तन आहे. आळी काय करते, दुसऱ्या झाडाचा आधार घेतल्याशिवाय पहिल्या झाडाला सोडत नाही. तसं हे जीव दुसरी प्रकृती धारण केल्याशिवाय या जीवाला सोडत नाही. सोपं आहे. मग ते दोघांमधलं जे अंतर आहे त्यालाच मृत्यू म्हटले. उपजयते नासे नासले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. हे अर्जुना काय सांगावं, जन्मत आणि लग याला जी प्रक्रिया आहे त्याला जन्म मृत्यू. वास्तविक पाहता जीवाला जन्म का नाही, बारकाईने लक्ष द्या, चिंतनीय विषय. कारण आला श्वास गेला श्वास, जीवा तुझरे तंतर, जगन मरण एक श्वासाचा अंत. जगण्या मरण्याचा अंत काय आहे. अहो श्वासातल्या आतलं राहिलं की आपण म्हणायचं हे गेलं आपल्या जवळून, आणि आपण तो श्वास बाहेर जर आला तर आपण विचार करायचं की हा जिवंत आहे, ही याची व्यवस्था आहे. म्हणून जीव कधी जन्मत बी नाही, जीवाच्या ठिकाणी जन्मही नाही आणि मृत्यू नाही. विठ्ठल हे सार स्वरूपाचं चिंतन सांगितलं. याचा विस्तार थोडंसं व्यापक आहे, चिंतनीय विषय आहे, समजावून घेण्याचा प्रयत्न महत्वाचा विषय आहे. कारण सोप्या शब्दात सांगू ना, तसं अवघड काही एवढं हे नाही म्हणा. आपण हरिपाठामध्ये नाथ महाराजाचं वर्णन केलेलं आहे. प्रेमाविजन भजन नाकाविन मोती, अर्थाविन पोथी वाचू नये. प्रेम जर नसेल तर त्या भजनाला काही उपयोग नाही. बाई माणसाजवळ नथ शोभा जर नसेल त्या नाकाची किंमत नाही. आणि किती जरी पारायण केले अर्थच नाही समजलं तर त्याचा काही उपयोग नाही. एक बाई असते, त्याच्या मालकाने त्याला नथ करून देऊन आलेले असते. नवीन नवीन ती बाई काय करते, माझ्या मालकानं नथ करून दिलं, माझ्या मालकानं नथ बनवून दिलं. ही बाई रूपी प्रपंचातली बाई आहे. दुसरी सात्विक स्वरूपाची बाई आली, तिनं काय सांगितलं, माझ्या मालकानं मला नाक तयार करून दिले. आता नाक सगळ्यालाच असल्यामुळं तिला काही मिरविता येईना, काही करता येईना. जरा बारकाई लक्ष घ्या. आता महत्वाचा प्रश्न आहे बरं का बाबांनो, सगळ्याला काही करता येईना. इंद्रिय आपापल्या परिसरी समर्थ आहे. हात हातापाया परी समर्थ आहे, पाय पायानं समर्थ आहे, डोळे डोळ्याच्या परी समर्थ आहे, कान कानाच्या परी समर्थ, जीवा जीवा. तसं नाक जे आहे हे नाकाच्या परी समर्थ आहे. एकाच कुटुंबात वावरतात परंतु एकमेकाला याचा पत्ता नाही. प्रमाणे त्याच्यावर स्वरूप तरी देखे, माऊली प्रमाणित करतात. आळविले ऐके शब्द बोले मुखे परी ज्ञान नव्हे. तोंडानं आपण बोलतो, तोंडाला ज्ञान नाही. तसं हे सर्व एकत्र वावरतात परंतु ज्ञान आहे. आता मी असा विषय का घेतला, कारण या नाकाच्या माध्यमातून, नाक हे साधन आहे. कशाचं साधन आहे, आपण जे प्राणवायू घेतो आहे ज्याला जीव म्हटलेला आहे, ते कोणाचं साधन आहे, या नाकाच्या माध्यमातून. आज पाजप कशाच्या माध्यमातून होतंय, या नाकाच्या माध्यमातून होतंय. शिवाय कोणी जर 10 मिनिटं तुमचं नाक दाबून धरलं तर म्हणता अरे सोड लवकर, का दम कोंडलं म्हणतात. काय, कारण तुमचा प्राणवायू कोंडल्या जात. याच्या पुढे लक्षात ठेवा माय बाप, या नाकाचं जे उगमस्थान आहे हे दोन्ही भुव्याच्या मध्यभागी. नाक कुठून आहे, या ठिकाणी अज्ञात चक्र आहे, शिवचक्र आहे, गुरुचक्र आहे.
म्हणून जीव शिव दोन्ही हरिरूपी तरंग सिंधुतो अभंग दोन्ही एकाच ठिकाणी वावर आपल्या पिंडामध्ये सर्व ब्रह्मांड समावलेलं आहे. ही अवस्था आहे. आता हे शिवतत्व आणि जीवतत्व एकत्र आहेत. परंतु आमच्या माता भगिनी काय करतात, तुम्ही पुरुष मंडळी असो कोणी असो तिला गंध करतात. का करतात याचं कारण आहे. आमच्या वारकरी संप्रदायामध्ये 12 ठिकाणी गंध लावण्याची प्रथा आहे. ललाटे केशवम च कंठे पुरुषोत्तम नाभिम नारायणम देवम वैकुंठम हृदय तथा दामोदरम वाम पार्श्वे दक्षिणे च त्रिविक्रम मूर्धन्याचे वार्षिकेशम पद्मनाभम प्रट कर्णर्योर यमुनगंगा बाहो कृष्णम हरि तथा द्वादशेतानि नामानि तिलकशम दिन. कशाकरिता सांगितलं, मंत्रोच्चार भगवंताच्या नामाचं चिंतन करून जर आपण विधी केला तर दिवसभर शरीर पवित्र राहतं. दुसऱ्या दिवशी पुन्हा आपण स्नान करतो. मल निर्मोचनम पुसाम जल स्नानम दिने दिने. शरीरामध्ये घाम होते, आपण दररोज स्नान करतो. आणि अशा प्रकारे बाह्य शुद्धीकरण केल्या जात आहे. संन्यास कर्मयोगामध्ये माऊलीनं प्रमाणित केलेली. हो, कायेन मनशा बुद्धया केवलेरिंद्रिय अपि योगिना कर्म कुर्वन्ति संगतेत्वात्मशुद्धये. योगी कर्म कशा करता का, देहशुद्धी झाले की मनशुद्धी होते, मनशुद्धी झाली की बुद्धीचं शुद्धीकरण होतं, बुद्धीचं शुद्धीकरण झालं की जीवाचं शुद्धीकरण आणि शुद्ध आत्मतत्वामध्ये ते समाविष्ट होऊन जातं. विठ्ठल अशा प्रकारे बाह्य शुद्धीकरण झाल्याच्या नंतर माऊलीचं प्रमाण जगद्गुरु तुकोबाराय प्रमाणित करतात. हो, तुका म्हणे लक्ष लक्षोनी अंतरी तोची वार करी पंढरीचा. तुका म्हणे लक्ष लक्षोनी अंतरी. तुका म्हणे लक्ष लक्ष का म्हटलेले महाराजानं, आपण वाऱ्या बाहेर करतो. वारकरी कशाला म्हटलेलं, आपण वारी बाहेर करतो. पंढरपूरची वारी, बाळंदीची वारी, पैठणची वारी या वारी आहेत. परंतु ही जी वारी करतो या वारीची निर्मिती कुठून होते, भाव शुद्ध हृदयातून निर्माण होते. आपलं भाव निर्माण झाला का हो महाराज, आळंदीला जायचं निर्माण, एवढ्यावर विषय नाही. अंतर्दृष्टीकडे का नवळवळ मावली. कारण जसं डॉक्टर शुद्ध चिकित्सा करते, त्याला सगळं काही माहीत असतंय, तसं आहे भगवंत पूर्ण विश्वाचे डॉक्टर आहेत बरं का. आतलं सर्व व्यवहार त्यांना माहीत आहे. आता सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, अक्षर ब्रह्मयोगामध्ये ओवी क्रमांक 112 ते 116 वर प्रमाणित केलेले मावळ. तैसे चित्रा हिलिया पांडवा प्राणची प्रणवची करावा आधोलमुखिता नावा मूर्धन्यावरी. हे जे प्राण आहे, ज्याला जीव म्हटलेला आहे, या प्राण तत्वाला परिवर्तित करायचं म्हणजे शिव तत्वामध्ये प्रत्येक उच्चारागणीचं आपण ओंकार तत्वाचं उच्चारण जर केलं तर जीवा शिवाचं त्या ठिकाणी मिलन होत आहे. मूर्धन्यावरी. पुन्हा काय म्हणे, आकाशी मिळे ना मिळे तैसा धरावा धारणा बळे जव मात्रा त्रय मावळे अर्धबिंबी. वाचेचे 4 प्रकार आहेत. परा पश्यंती मध्यमा वैखरी ह्या वाचा आहेत. मग या ठिकाणी काय म्हटलेले माऊलीनं, तैसा धरावा धारणा बळे. ध्यान आणि धारणा भक्तियोगामध्ये वर्णन केलेलं आहे. श्रेयो ही ज्ञानाद ध्यानम विशेषते ध्यानात कर्म फलस त्यागम त्याग शंती निरंतम. हे अर्जुना,
ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे. ध्यानापेक्षा ज्यावेळेस कर्म फलप्राप्ती त्याग होतो आहे, कर्माची फलप्राप्तीची आशाच नाही, तर वासनेकडे हे जीव जाणार नाही. वासनेमुळे तर जीव इकडे तिकडे भटकते. म्हणून कर्मफल त्याग सर्वात श्रेष्ठ दर्शवलेला आहे. कर्माचं फल त्या ठिकाणी झाल्याच्या नंतर माऊली प्रमाणित करतात. तव तो समेरू करोणिया स्थिरू, मग लग्नी जेवी ओंकारू बिंबीच विलसे. समेरू म्हणजे खांब. आता हा खांब कशा प्रकारचा आहे, बारकाईने लक्ष द्या. आपल्या शरीरामध्ये षटचक्र आहेत. मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, नाभी चक्र ज्याला मणिपूर चक्र म्हटलेलं आहे, हृदय चक्र, कंठ चक्र आणि आज्ञा चक्र, असे षटचक्र आहे. हा एका ओळीमध्ये जसं एखादा कारागीर भिंत बांधतो, ओळिंब्यात बांधतो, तसं भगवंताने याला ओळिंब्यात बांधलेलं आहे. ही प्रत्येकाची शरीराची रचना आहे, येणेकरून भगवंत आपल्यापासून लांब नाही. हा खांब आहे. आता जसं मी सांगितलं की हे 12 ठिकाणी गंध लावणे, तसं या प्रत्येक ठिकाणी देवतेचं अधिष्ठान आहे. मूलाधार चक्रावर आद्यपूजने गणपतीचं स्थान आहे. स्वाधिष्ठानमध्ये प्रजन्येंद्रिय, ज्या ठिकाणी ब्रह्मदेवता आणि माता सरस्वतीचं स्थान आहे. नाभीमध्ये मणिपूर चक्र ज्याला म्हटले त्यामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्थान आहे. हृदयामध्ये देवादी देव आणि माता पार्वतीचं स्थान आहे. कंठामध्ये आदिमाया शक्तीचं आहे. आणि नंतर शेवटी आज्ञाचक्र गुरुचक्र म्हटलं. याला उतरत्या चढत्या कर्माने काही जावं लागेल. एकदम पायरीवर वरच्या पायरीवर पाव ठेवलं तर जमणार नाही. म्हणून माऊली प्रमाणे हळूहळू डाळे डाळे केवतेनी एके वेळी मार्गाचेनी बळे निश्चित ठाके. परमार्थ जर करणं असेल फार दिनमे गतीनं करावं लागेल. कारण इंद्रिय एवढे काही प्रबल आहेत, केव्हा घात करतील याचा नेम नाही. इंद्रिय जे जे म्हणती त्याची ते पुरुषा करती, ते तरलेची न तरती विशेष. म्हणून विषयापासून अशा प्रकारे या ठिकाणी तव तो समेरू करोणी स्थिरू, मग लग्नी जेबी ओंकारू बिंबीच. मग जीव आणि शिवामुळे निर्माण होणारा जे प्रकाश आहे ते भगवंताचं स्वरूप आहे. मी तरी कैसा मुखा प्रति भानुका जैसा, काही दिसे न दिसे तैसा वाणीचा नोहे विठा. आता हे जे प्राण तत्व आहे याला देखील स्वतःच असते. कारण याला कोणाच्या आधारात आपल्याकडे नाभी जी आहे याला कुंडलिनी म्हटलेली. कुंडलियाच्या परिवरी हृदया, कुंडलिनीयाच्या परिवरी हृदयावरी परमेश्वरी तेजाची सिदोरी विल. हृदयाच्या परिवरी कुंडलिनिया परमेश्वरी तेजाची सिदोरी विनियोग. प्रकाश कोण देते? ही नाभी. माय बापू आता बाहेर काही लक्ष द्या थोडस. आता या नाभीचं एवढं महत्व आहे. ज्याप्रमाणे ब्रह्मदेवाचा जन्म भगवंताच्या नाभीतून झालेला आहे. माय बाप, तुमचा आमचा जन्म कुठून झालाय? आईच्या उदरामध्ये ज्यावेळेस गर्भधारणा राहते आहे आणि त्यावेळेस त्या गर्भाला जे प्राणतत्व पुरवण्याचं काम आहे, आपल्या आईच्या उदरामध्ये जी नाल आहे त्या नाभीच्या ठिकाणी ती नाल आहे. आणि ज्यावेळेस माता प्रस्तुत होते आहे त्यावेळेस जेपर्यंत हे काल नाल छेदन प्रक्रिया होत नाही तोपर्यंत दोन्ही जीव बाजूला ठेवत नाही. किती महान शक्ती तत्व आहे माय बाप, जरा विचार करण्यासारखा आहे. केवळ मानवाला जन्म दिलेला नाही, देवादिकांना जन्म मातेने दिलेला, या शक्तीने दिलेला आहे. प्रमाणित केलेले कश्यप ऋषीच्या 2 पत्नी आहेत, दिती आणि आदिती. आदितीपासून देवता जन्माला आलेली आणि दितीपासून दैत्य जन्माला आलेली आहेत.
आदित्यानाम महाविष्णूर ज्योतिष्याम रमी. साक्षात भगवंत आदितीच्या पोटी या शक्तीच्या पोटी जन्म घेतात मायबाप. हो, दितीपासून दत्म झाले म्हणून धर्म आणि अधर्मामध्ये जो संघर्ष चालू आहे तेव्हापासून अनादिकालापासून चाललेला आहे. विठ्ठल अशा प्रकारे जीवानं आपला प्रभुत्व दाखवलेलं आहे. आणि काय घडलं? अहो, जीवानं काय केलंय? ती बाई म्हातारी झाली, सोडचिठ्ठी देऊन टाकली. महाराज काय सांगावं, सोडचिठ्ठी देऊन टाकली. कारण वयोवृद्ध बाईन माझ्यावर दडपण टाकते. सोडचिठ्ठी द्या. जीर्ण वस्त्र टाकी जे, जीर्ण वस्त्र सांडी जे, नूतन वेळी जे, तैसे शरीराते स्वीकारी जे चैतन्यनाथ. आता नवीन वस्त्र परिधान करायचं का? मनोनिगा पांडुसिता सकामान जन्वे जीवनिता तैसी मायामय सरिता न तरवे जीवा. कामी पुरुषाला आपल्या पत्नीपासून भोगाची प्राप्ती होत नाही म्हणून ते बदलत राहते. तसं यांना बदललंय. विचार काय केलाय? आता या बाईचं संबंध ठेवायचं नाही. मग नवीन बाई पाहिली. कशा प्रकारची? माऊली प्रमाणित करतात. नवलायके धनुर्धरा कैसा वासनेचा संसारा, देहा होऊ नेदी उजगरा, परी सुख दुःखे भोगी. विठ्ठल या विषयाचं चरण पूर्ण करण्यापूर्वी आपण मध्ये एक ओवी आहे. एरवी वाही जे चामाची मोठ, त्याचं उलगडा करू. का म्हटलेलं आहे? देव हे झोळ मानूनी ठेले आप आपण पे होनी, जैसे मठ गगना भरोनी गगनीचा. खाली पृथ्वीवर अशा ढगाला काही किंमत नाही, आधार नाही. तशी या देहाची व्यवस्था आहे. औट हात चर्म देह बांधवडी, त्रिगुणाची घडी नुगवीरा. प्रत्येकाने आपल्या हातानं मोजलं तर 3.5 हाताचं हे शरीर आहे. आणि या शरीरामध्ये सर्व काही समावलेलं जरी असलं तरी आधार काही नाही. कशा प्रकारे? ना तरी कर्दळीचा गाभा, बुंथी सांडोनिया उभा, अवयवची नभा, तैसे होय शरीर ते मनीचे खेचर, पत होता चमत्कार. केळीचं काम सगळे सालपट सोडून काढले. काय फरक? काही नाही त्याच्यात. तसे या देहामध्ये काही नाही. मग हा देह कशाच्या आधारे अस्तित्वात आलेला आहे? कनक चंपकाचा कळा, अमृताचा पुतळा, सासीनला मळा कौळिकेचा. आता जुन्या लोकांना माहिती, नवीन लोकांना माहित नाही म्हणा. 12 मळा होता महाराज. होता ना बाबा? मेड्याला मेड्या जॉईंट करायच्या, जोडायच्या आणि मळा मजबूत राहायचं. तसा हा जॉईंट मळा आहे. प्रत्येक सांधे आपापल्याच ठिकाणी जागले. जर सांधे नसते ना महाराज, शरीर वाकलंच नसतं की हो. हे सांधा नसतं, वाकलं असतं का? मग ताट चालले असते का? नाही की. हा मळा आहे. या मळालाही काही आधार नाही. पदपिंडाती तू भावा भाववीर तू बापर खुमा देवेवरी विठ्ठला हृदयातून परवोत भगवंत यामध्ये समाविष्ट झालेले आहे. आता विचार करा मायबाप, जर हृदयामध्ये भगवंत पूर्वीच येऊन जर स्थिरावलेले असते मग जीव याच्यापासून वंचित का? कारण नाही. प्राणिया कामी भरू देहची वरी आदरू, मनोनी पडिला विसरू आत्मबोधाचा. आवाटली असता बुद्धी विषय सुखाची परवावधी, जीव तैसा उपाधी आवडे लोका विठ्ठला.
आता पुन्हा पाठीमागे येऊ. अर्जुनाने भगवंताला प्रश्न निर्माण केलेला, बीज आणि भूसा अंध निवाडून येणे जैसा पाहे देखनाई तैसा बिरळे का. हे भगवंता काय सांगावं नाही. अहो आज्ञाची व आज्ञा नाही खरंय, हो त्याला काही जाणीव नाही, पण ज्ञानी देखील पापाला का बळी पडले हे दुसऱ्या चरणामध्ये परमात्मा अर्जुनाने प्रश्न निर्माण केला, अतकेन प्रयुक्तोयम पापम चरती पुरुषः अन्नशनके वारसण्याम बलादेव निळ. भगवंता पाप कशामुळे करतोय. भगवंताने अर्जुनाला उपदेशित केलेला आहे. कारण बराचसा टाइम एकाच चरणामध्ये बरंच टाइम गेला, अजून 2 चरण सोडायचे राहिले. मोठं व्यापक चिंतन आहे, म्हणून आहे जे विषय आपण केवळ मी त्याच्या ओव्या म्हणतो, बाकी त्याचं विस्तार काही सांगता येण्यासारखं नाही. कर्मयोगामध्ये ओवी क्रमांक 216 आहे, 239 ते 259 असं 20 ओव्यामध्ये माऊलीने याला प्रमाणित केले. भगवंत म्हणतात, काम क्रोध हे पायी जया ते कृपेची साठवण ठाई, ते करतांताच्या ठाई मानी, यांना दया माया काही नाही. ज्ञाननिधीचे भुजंग विषयधरीचे वाग, भजन मार्गीचे मांग मारकचे घातक आहे. इंद्रियग्रामीच्या कोड इंद्रियग्रामीच्या राजबिंदी अहमतेच्या जल्पवादी, कारांतराची या मादी मेळवितात. हो मृत्यूच्या नगरी मानिजती निकया परी, जीविताचे वैरी म्हणून. पुढे माऊली प्रमाणित करतात, भुकेली आशा हे विश्व न पुरेची आघासा, कुळवाडीत याची आशा चाळीत असे, कौतुके कवडता मोठी चंद 14 भुवने थे कोटी वाले, लोकत्रयाचे भातुके खाताची खाय तिके, तिच्या दासीपणाचे बिके तृष्णाजी. तृष्णा 3 प्रकारचे, आप्तेष्णा वित्तेष्णा आणि लोकष्णा, हे वासनेच्या प्रकार. हो पुन्हा माऊली म्हटला, सत्याचा भोकसा पाडिला, अक्रत द्रंकुटा भरिला, दंभू रुडविला जगी, ही व्यवस्था आहे. साध्वी शांती नागविली, माया मांगी श्रंगारली, तिये करवी विंटाळविली, संत व्रणी सगळी वासना आहे. हो वैराग्याची खाल काढली, जितिया मान मोडली उपशमाची, याची व्यवस्था आहे. हे केव्हा घडलं, ज्यावेळेस जीव या देहाच्या अधीन गेला. हे तव घडले, जीवची हाती जडले, नातुडते आतुडले ब्रह्माधिका म्हटलेले माऊली, याची व्यवस्था आहे. हो
ज्ञानाचे एका शेजारी बसती हारी, हो परवर्तली महामारी. हे पैज लावून चिंतात हो महाराज, काय सांगावं. चिखले विन रोविती, शस्त्रे विन नको बांधिती, कवना जोगे न होती आतोटेपणे, ही संपूर्ण वासना आहे. याच्या पलीकडे दुसरं काही नाही. हे दुसऱ्या म्हणून हे सगळं वासनेचं जे संसार आहे हे केवळ भुसाप्रमाणे. निकन भूस काय उपनिसी, हो वापन म्हटलेलं आहे. बीजा आणि भुसा, भूस बीज एकवट उपनितारा हे घनवट उडीते फुलकट जाणवाले. शेवटी ही दरपट प्रकृती उडून जाते महाराज, आणि मग आपण त्या प्रकृतीच्या भोवती जातो. दुःख कुठं करतोय? प्रकृतीच्या भोवती महाराज. ते मस्त पडलेलं राहत, ज्याच्या त्याच्या परी माझं मालक होता, ते म्हणजे महाभाव होता. अरे हे सगळं त्याचं देखील नाश होत नाही, कारण ते तत्वाचं आहे. हो नाही अंतरूप सर्व ही चैतन्य चिदानंद घन बिंबलेसे, शांती क्षमा दया निवती निर्वंग होऊन सर्वांग आत्मा भोगी. हे सर्व आत्म्याच्या सानिध्यामध्ये वावरत असल्यामुळे याचं देखील नाश होत नाही. विठ्ठल सारासार विजृचाता भ्रांती पायी असारता सारते स्वभावता नित्य जाणे. म्हणून प्रपंच असार आहे. सार तत्वाचं चिंतन आपण आता करणं आहो, परंतु भगवंताचं चिंतन करणं अशक्य आहे. माऊली प्रमाणित करा. मी बोलविल्या वेदू बोले, मी चालविल्या सूर्य चाले, मी हालविल्या प्राण हाले. तुझी सत्य रे वेदासी बोलना, कारण भगवंताच्या स्वरूपाला ओळखण्याचं सामर्थ्य देवाधिकामध्ये नाही. येण्याची क्षेत्राभिमाने राज्य त्यजेले शाने बुंती जाणवून या संशयाने वासू केला. त्या भगवंताचं वर्णन करण्याचं सामर्थ्य कोणामध्येच नाही. परंतु माऊलीनं काही अभंगामध्ये भाव व्यक्त केलेला आहे. त्या भाव व्यक्ताचा आपण विचार करूया. ते शेवटच्या
तुझे बाप रखमादेवीवर विठ्ठलची पोरे चाडणं या माधुजे. माऊली प्रमाणित करतात. आत्मचिंतन योगामध्ये ववी क्रमांक 105 ते 112 7 ओव्यामध्ये भाव व्यक्त केले. पुढे अस्तवेना ऐसे जया पाहिले अद्वैत दिसे आपण पाची असे अखंडित. ऐशा दृष्टी जो विवेकी पार्था तो एकाकी अप्रगृती लोकी. ऐसे नि असाधारण आहे बहुवसपणे श्रीकृष्ण बोले. तो ज्ञानियाचा बापू देखनियाचे दिठीचा दीपू जया दादुलियाचा संकुल्पू विश्वरची. प्रणवाची या पेठे झाले शब्द ब्रह्माची टे जयाची या यशा धाकुटे विघडून परे. आपुलेनी अंगी केते जे आओ रवी ससीचे वाणी जे मनोनी जग हे वेसदे विनासे. हागा नामची एक जयाची गगनही दिसे टाचे गुण एक एक काय तयाचे आकळशी. अशा प्रकारे या 7 ओव्या आपण भाव व्यक्त करू. भगवंताचं तर वर्णन करता येतच नाही, परंतु भाव व्यक्त करायला लागत. काय म्हणतात माऊली? पुढे अस्तवेना ऐशी, ज्याचं कधी अस्तच होत नाही. सूर्य स्वयंप्रकाशित आहे, सूर्याचं अस्त होत नाही. रात्र आणि दिवस हा त्याचा अंधार व्यवहार आहे, परंतु नाश होत नाही. तसा आत्मतत्वाचं जे प्रकाश आहे, आत्मतत्व हे कधीच नाश होत नाही आणि त्याच्यामध्ये द्वैत नाही. हे देह स्वरूप आणि जीव स्वरूप हे द्वैत भाव आहे, परंतु आत्म्यामध्ये द्वैत भाव नाही, अद्वैत स्वरूप आहे. आणि त्याचा जो प्रवाह आहे तो कधीच खंडित होत नाही. प्रमाणित करतात आदि स्थिती अंतू जैसा प्रवाह अनुस्वैती गंगा जळाचा. ते आधी नाही खंडले समुद्री असे मिनले जातची मध्ये उरले दिसे तैसे. गंगेचा प्रवाह तिन्ही काळामध्ये सारखा वाहत. उन्हाळ्यामध्ये हिमालयातून गंगेचा उगम झाल्यामुळे बर्फ वितळता आणि तैसे तिन्ही परी सरसीच सदा अवसरी भूता शिकवणे अवसरी ठाकतीना. अशा प्रकारे जे आत्मप्रवाह आहे हे कधीच खंडित होत नाही. ते आहे भगवंताचं स्वरूप. आत्मतत्वाला स्वरूप म्हटलेले भगवंताचे. या आत्म्याचेच अनेक स्वरूप आहेत. हे जे ईश्वर तत्व अनंत व्यापक जे भगवंताचे विश्व. आता या आत्मतत्वाची प्राप्ती करण्यासाठी आयशा दृष्टी जो विवेकी. माऊली प्रमाणित करतात वैराग्याची शिवण दे किती विवेकाची भाषणे नती ते मूर्ख केवी पावती मज ईश्वरात. अरे वैराग्यच निर्माण झालं नाही आणि लागला परमार्थ. कुठं परमार्थ नाही होणार. वैराग्य 2 प्रकारचे. रागातून वैराग्य निर्माण होतं आणि विवेकातून वैराग्य नाही. वैराग्य कोणतं? सात्विक वैराग्य परिपूर्ण शांती दैविक संपत्ती सांडी केवी व्हावे निराभास तरीच की प्राप्ती ज्ञान देवा भ्रांती केरे नाही. सात्विक वैराग्य. जोपर्यंत सात्विक वैराग्य निर्माण होत नाही. कारण का? सत्वम निर्मलत्वा प्रकाशक मनामयम सुख संघेन निबंधंती ज्ञान संघेन. निर्मळ आहे, सुख देणार आहे सत्व, सात्विक तत्व. आता विचार करा महाराज, जैसा खावे अन्न वैसा होय वन, जैसा पिये पाणी वैसी होय बाणी. जोपर्यंत तुम्ही सात्विक आहार सेवन करणार नाही तोपर्यंत सात्विक विवेक वैराग्य निर्माण होऊ शकत. आणि सात्विक वैराग्य जर निर्माण असेल तर आहार असेल तर गोमातेपासून जेवढं काही अन्न प्राप्त होतं तेवढं सात्विक, असं माझा भाव आहे. बाकी मिष्टान वगैरे राजस आहारामध्ये ओढतं, तामस आहाराचं तर वर्णनच करता येत नाही. तिन्ही गुणाचं गुणातीत स्वरूपामध्ये वर्णन केलेलं आहे. मग शेवटी माऊली प्रमाणित करतात. आता सात्विक दुधापासून तूप होते. आता तुपाला कधी कोणी दूध म्हणतंय का? हो नाही. माऊली प्रमाणित करता ना तरी जाणवेची आईनी करिता दधी कडसनी मग नवनीत निर्वाणी दिसे तैसी.
कारण लोण्याला तापिलीच्या नंतर त्याच्यामध्ये काय होतं, तूप होतं. त्या तुपाला दूध कधी कोणी म्हणत नाही मायबाप. तसं या देहाला तापिल्याच्या नंतर शुद्ध आत्मतत्व प्रकाशामध्ये ते विलीन होतं, म्हणून देह हे देह राहत नाही. हीच परमार्थाची खरी काय आहे, साधना आहे. तापिल्याश आहे, कारण ताप हे भगवंताचं स्वरूप आहे. विष्णू सहस्रनामामध्ये वर्णन केलेलं आहे, परमम यो म तेज, परमम यो म तप, परमम यो मत ब्रह्म, परमम य परायण. हे अर्जुना, तप माझं स्वरूप आहे. त्याला ईश्वर तत्व म्हटलेलं आहे. विठ्ठल ऐसे असाधारण आहे. शब्द दिसायला साधारण दिसतात, परंतु त्याचा विस्तार जो आहे ऐसे पावया साधारण. शब्दाचे व्यापकपण फावती भावज्ञा गुण चिंतामणीचे. माऊली प्रमाणित करतात, माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृतातही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन. हे अक्षर ब्रह्म म्हटलेलं, याला हे ईश्वर स्वरूप. ओंकारम एक अक्षरम ब्रह्म, हे देखील ईश्वर स्वरूप आहे. म्हणून माऊली प्रमाणे आता या ठिकाणी वर्णन करण्यासारखं, तो ज्ञानियाचा बापू, देखनियाचे दिठीचा दीपू, त्या दादुलियाचा संकल्प विश्वरची. संन्यास कर्मयोगामध्ये भगवंताने अर्जुनाला उपदेश, न कर्तृत्व न कर्माणी लोकस्य सृजति प्रभुव, कर्मफल संयोगम स्वभाव. हो, जो का सर्वेश्वरू तोची रची विस्तारू. हो, जगाचा विस्तार केलेला आहे. हातपाय काही मिळालेले नाही. योग निद्रा तरी न मोडे, अकर्तेपणा सळू न पडे, महाभूताचे दळवाडे उभारी भले. जगाच्या जीवी आहे कवनाचा काही नोहे, जगची होय जाय तो शुद्धी ही नेने. त्या ईश्वर तत्व म्हटले, तिथं प्रमाण दिले माऊलीनं 5व्या अध्यायामध्ये. हा तो सृजी पाळी संहारी, ऐसे बोलती जे चराचरी, त्या ज्ञान गावधारी पंडकुमारा. आपण म्हणतो ब्रह्मदेव जन्म देते, विष्णू पालन पोषण करते, महादेव मुक्त. अरे हे सगळं खोट आहे. का? आत्म्याला कोणी जन्म दिलाय? आत्म्याला काही खाय प्यायला लागतं का? नाही. आणि ज्यावेळेस त्याचा जन्मच नाही तर मृत्यू कोठून आलेला आहे, ही अवस्था आहे. त्याला ईश्वर तत्व. शेवटी माऊली प्रमाणित करतात, प्रणवाची या पेठे झाले शब्द ब्रह्म माझीटे, जयाची या यशा धाकुटे वेडून. ज्याला ओंकार तटे. हो, चारी वेद त्याच्या पुराण, 4 वेद शास्त्र, 18 पुराण, 10 उपनिषद, याच्या वेड्यालाही पुरत नाही. आता हा वेडा का म्हटलेला आहे? माझं भाव आहे बरं का. पूर्वी शेतकरी धान्य तयार करत, मळण होती. मळण लाकडाची रोवायची आणि त्याच्याला पाथ धरायची त्याला, आणि बैल असायचे बांधलेलं. त्या वेड्याच्या बाहेर पहिलं जात नव्हते. महाराज, मेडी जवळचा जो बैल असायचा तो नियंत्रित असायचा. तो मेडीलाही धक्का लावू देत नव्हता, आपल्या बरोबरच्या बैलालाही जाऊ देत नव्हता. तैसे इंद्रिय अपेती होती, जयाचे मनितले करीती, तयाची प्रज्ञा जानसिती पातली. असे हे अर्जुना, तोच स्थित प्रज्ञा आहे. हो, इंद्रिय कर्माच्या ठाई वाढील निली करी, परिफळ हेतूची चाड नाही अंतकर. असते देही तुला जो चेतूची दिसे निधीला, तोची योगा रुडू भला ओळखतो. हे अर्जुना, जो जागा असताना झोपी आहे त्याला योग. आता तुम्ही आम्ही जागेत महाराज, आपल्याला झोप लागेल का बाबा? नाही का लागते. मग माऊलीचं प्रमाण खोटं आहे का? माऊलीला नाकारता येत नाही. आपण दिवसभर कर्म करतो आणि कर्म केल्याच्या संध्याकाळी आपण झोपतो, गाढ झोप लागते. कारण विषयाच्या सानिध्यात आपण विषय त्यावेळेस बाजूला टाकून देतो, आपल्याला झोप लागते. महाराज, जर आपण जागा असताना या विषयाला बाजूला केलं तर आपण कायमचे योगी आहोत. या निशा सर्वभूतानां तस्याम जागृती संयमी, यशाम जागृती भूतानी सा निशा पश्यंतो मुनी. तोच योगी आहे, तोच मुनी आहे, ज्याने मनाला जिंकलेला आहे. आपुले अंगी केतेचे.
अहो रवी ससीची जे वाणी जे म्हणून जग हे वेस जे ज्याच्या प्रकाशामुळे चंद्र सूर्याला प्रकाश आहे हो आणि प्रकाश आहे भगवंताचं सर्व दिवी सूर्य सहस्रशा भवेद्युगपदी स्थिता यदि भासदृशिशा सयात भाषस्त महात्मन हे अर्जुना सहस्त्र कोटी सूर्य प्रकाश देखील त्या प्रकाशाची बरोबरी करत नाही ते भगवंताचं वैकुंठ धाम आहे त्या ठिकाणी देवाधिकाला जाण्याचा अधिकार आहे केवळ भक्त जाऊ शकतात आ ब्रह्मभुवनालोका पुनरावृत्तीनोर अर्जुनम माम पेत्यम तु कोणते पुनर्जन्मना विद्यते हे अर्जुना तो भक्तच माझ्या या वैकुंठ धामामध्ये येऊ शकतो अन्यथा दुसऱ्याला येता येत नाही आणि तो जन्म मृत्यूच्या भोवऱ्यातून मुक्त होतो शेवटचं प्रमाण सांगितले हागा नामची एक जयाचे गगन ही दिसे टाचे गुण एक एक काय तयाचे आकाश त्या भगवंताचं गुण काय वर्णन करावं ते वर्णन केलेले प्रमाणे आरंभी आवडी आदरे आले आरंभी आवडी आदरी आले नाम तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण राम कृष्ण गोविंद गोपाळा तू माय माऊली जीवी तुझी येणी नामे सकळ संदेह पिटला बाप रुक्मा देवी गुरु जेवे गोड तीन अक्षराचा रस अमृत ज्याच्या नामापुढे अमृत देखील फिक्क म्हटलेलं आहे अमृताहुनी गोड आता हे अमृत का फिक्क आहे भागवतामध्ये वर्णन केलेले देवता आणि दैत्यामध्ये समुद्र मंथन चाललेलं आहे आणि त्यामध्ये 14 रत्न निघालेले आहेत त्यामध्ये धन्वंतरीच्या माध्यमातून अमृत कलश बाहेर पडत आहे आणि ते अमृत कलश दैत्य हिसकावून घेतात अशा अवस्थेत भगवंताने मोहिनी रूप धारण केलेलं आहे दैत्यानं पाहिलं की अशा प्रकारची बाई आम्ही कधी कुठं पाहिलीच नाही भगवंताने देवाला सांगितलं की तुम्ही शांत बसा कारण मी माझी माया कशा प्रकारची आहे सांगतो सर्व कर्माणी कोणते उद्देशती अर्जुन तिष्ठती भ्रामयन सर्व भूतानी यंत्रा ऋणानी माया माझी माया काही सर्वसाधारण नाहीये या मायेमध्ये मी या सर्व दैत्यांना मोहित करतो आहे तुम्ही काही काळजी करू नका अशा प्रकारे भगवंताने सांगितलेलं आहे आणि माया फिरवलेली आहे आणि शेवटी काय केलं भगवंताने संपूर्ण देवादिकाला ते पाजून टाकले राहू मध्ये बसेल होता सूर्य आणि चंद्राच्या मध्यभागी सूर्य चंद्राने सांगितलं भगवंत म्हणतात आला मला सगळं माहिती कशाला पुढील से घे तू सहजे जाणे हृदय परी उगा असे निवांत त्याला सगळं काही कळते त्याला काय राहू समजणार नाही का समज शेवटी भगवंताने सुदर्शन चक्राने त्या राहूला शिरच्छेदन केलेलं आहे राहून प्रतिज्ञा केली जोपर्यंत तुम्ही आत तुम्हाला मी ग्रासल्याशिवाय सूर्यचंद्र तेव्हा त्याच्यापासून पाठी लागला महाराज काय सांगा तेच अमृत ज्याच्यामुळे देवता अमृतवाला पोहोचली ते अमृत देखील भगवंताच्या नामासमोर फिक्क आहे कोणत्या विठ्ठल नामासमोर एवढं विठ्ठल रूप महान आहे विठ्ठल
अशा प्रकारे देह प्रकृती आणि जीव प्रकृती या दोघांचं अतूट प्रेम आहे. का? ज्यावेळेस जीव प्रकृती या देह प्रकृतीचा त्याग करते आहे त्यावेळेस ही देह प्रकृती देखील आपल्या स्वरूपाला अग्नी देवतेमध्ये समाविष्ट करून देते. ती राहत नाही. ही अवस्था आहे. म्हणून प्रेम किती अतूट आहे. प्रेम हे जीवनाचं सार आहे. कशा प्रकारे आहे लक्षात घ्या. हो, आपण ज्यावेळेस भगवंतावर प्रेम करू, भगवंत आपल्यावर प्रेम केल्याशिवाय राहणार. प्रेमाच्या अनुषंगाने मी छोटं संत प्रमाणे चिंतन सांगतो. गोड प्रमाण आहे. सबसे ऊंची प्रेम सगाई, दुर्योधन के मेवा त्यागो साग विदुर घर खाई. दुर्योधनाकडे 56 भोग तयार आहे महाराज. विदुर काकाकडे काही नाहीच आहे. हो, नागांच्या बाहेर राहते ते. लांबून आवाज दिलाय, काकी काकी मला भूक लागली. बऱ्याच दिवसापासून जसं काही उपास. काकीची अवस्था कशी आहे? देहीच विदेही भोगू दशा. काकी स्नान करत असतात आणि भगवंत आलेले पाहतात. त्याच नग्न अवस्थेमध्ये काकी बाहेर येतात. भगवंताने आपला शालू टाकलेला आहे विदुराने काकीच्या अंगावर. आता विदुराने काकीला काय माहित, फक्त भगवंताला भूक लागली एवढंच माहित, बाकी काही नाही. जवळ केळी पडेल होत्या महाराज. गुठल्या काढून घेतल्या आणि सालपट खाऊ घालायला सुरुवात केलेली आहे. विदुर काकाला, अरे भागवान असं काय करतेस म्हणे. हो, भगवंत म्हणतात नाही नाही, यशोदा मातेने मला 56 भोग घातले, परंतु मला या सालपटामध्ये त्याच्यामध्ये काही चव दूर वाटली नाही. कारण का? प्रेम समावलेलं आहे. हे आहे. दुसरं प्रमाण देतात. हो, शबरी न के झूठे फल शबरी न के खाए बहुविधी स्वाद बताई. माता शबरी, मातंग ऋषीने आज्ञा केलेली कोणाला? शबरीला. भगवंत येतील भेटतील. तेव्हापासून माता शबरीनं झोप घेतलीच नाही महाराज. काय सांगा, भगवंत येतील निघून जातील, आपण झोपलं मग झोपायचं कशाला? नाही, भगवंताच्या नामाचं चिंतन चालू आहे. आणि भगवंताशी एक रूप झालेली माता शबरी. अहो, बोरकुट भक्त आणि भगवंत एक झालं, तिथे कुठं भेदभाव? भगवंत बहुविधी स्वाद बताई. काय गोडी आहे बोरा. कशामुळे? प्रेमामुळे. शेवटी माता शबरीला भगवंताने 9विधा भक्तीचा उपदेश केलेला आहे. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पाद सेवनम अर्चनम दास्यम सौख्य महात्मा विग्रह. आणि शेवटी माता शबरीने त्या भगवंताच्या चरणामध्ये आपल्याला समर्पित केले. युधिष्ठिरने यज्ञ रचायो आपणे झुटन उठाई. धर्मराजाने यज्ञ केलेला आहे. भगवंताने चरण पक्षाला नाणे उष्टावळ. पारत केरत हकियो भूल गयो ठकुराई. अर्जुनाचे रती होय हा सारथी. कशामुळे? तो प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा, मैत्रीचा चितकळा, धनुर्धरा. ही अवस्था आहे. शेवटचं प्रमाण गोडे. हो, वृंदावन वे कीन बडाई गोपियन नाच नच. काय सांगावं माऊली. नुसतं ताकावर नाचलो भगवंत. गोपीनं ताक पाजावं महाराज, भगवंतानं नाचावं. ही अवस्था आहे. भगवंतावर जर प्रेम करायचं असेल तर जीवन हृदय झालं पाहिजे. तोपर्यंत नाही तर प्रेम होऊ शकत नाही. भगवंतावर जर प्रेम करणं असेल तर सर्व जग भगवंताने साकार रूपाने धारण केलेलं आहे. विश्वरंकाचे विसुरे जरी आहे त्यानाने आकारे परी घडली एकेची भांगारे परब्रह्मे. साकार स्वरूपाने जरी जीव भिन्न भिन्न दिसत असली तरी जीव रूपाने मात्र एकच आहे. माऊली प्रमाणित का? बंधू कवन कायाचा देशू कवनू तयाचा मीची विश्व ऐसा जयाचा जाल. कोण त्याचा शत्रू, कोण त्याचा मित्र. हो, भक्तियोगामध्ये वर्णन केले. तुल्या निंदा स्तुती मौनी येन केन चित अनिकेत स्थिर मतिर्मान में भक्त प्रियो नर. हे अर्जुना, तो भक्त मला आवडतो जो कोणाची निंदाही करत नाही, कोणाची स्तुती करत नाही,
हो हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची अस्त्र किंबहुना चराचर पणती झाला विठोबा माऊली प्रमाणित करतात. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबा. का म्हटलेले भागवत जे ग्रंथ आहे भगवान व्यासानं लिखित आहे. मनोनी महाभारती जे नाही ते नवहीची लोके ते येणे कारणे मनी पे पायी व्यासोशिष्ट जगत. भगवान व्यासाने भरपूर ग्रंथ लिहिलेले आहेत, परंतु समाधान झालेलं नाही. आशा व देवर्षी नारदाकडे आले, सांगितलं देवर्षी माझं समाधान. देवर्षी म्हणतात काय केलं? काहीच नाही केलं म्हणे. वधूवराची या मेळणी वराडी या लुगडी लेणे. अरे वराडी सजावट केली, मालक पाय की. हो, म्हणून भागवत महापुराणाची निर्मिती केलेली आहे आणि भागवत पुराण हे भगवंताचं लीलामृत दर्शन आहे. ब्रह्मदेवाला आज्ञा झालेली आहे 16वं व्यंजन आणि 21वं व्यंजन मिळून जे शब्द होते त्याचं तू चिंतन कर म्हणे. त्या शब्दाचा अर्थ तप होतोय. ब्रह्मदेवाने भरपूर तपश्चर्या केलेली आहे. भगवंत प्रगट झालेले आहे. कशा प्रकारे? लोकाध्यक्ष सुराध्यक्षो धर्माध्यक्ष कृता कृत चतुरात्मा चतुर्युव चतुर्द्रष्टा चतुर्भुज. चतुर्भुज भगवंत प्रगट झालेले आहेत. आणि शेवटी ब्रह्मदेवाने भगवंताचे चरण प्रक्षालन केलेले आहे. भगवंताच्या चरण प्रक्षालनामधून जे पाणी वाहिलं त्याच्यातून गंगा निर्माण झालेली आहे. ही गंगा म्हणजे भगवंताचं चरणामृत दर्शन आहे. भगवंताने गीतेचं वर्णन केलेलं आहे. हे भगवंताचं वचनामृत दर्शन आहे. आणि भगवंताने गोपी बरोबर यमुनेच्या तीरावर महाराज केला आहे. कोजागिरी पौर्णिमा, ज्याला शरद पौर्णिमा म्हणतो आपण, त्या दिवशी हे हृदयामध्ये अशा प्रकारे चारी तत्वाचं दर्शन प्राप्त जर आपल्याला झालं तर प्रत्येकाचं जीवनाचं सार्थकता होऊ शकते. तुम्ही भागवत विचारून का? फार मोठं चिंतन आहे त्याच्यामध्ये. हो, सर्व सृष्टी वर्णन केलेलं आहे. म्हणून माय बापू हे सर्व जसं भगवान व्यासाने आपल्या स्वरूपाला भागवत महापुराणामध्ये स्थापित केलेले, माऊलीने आपल्या स्वरूपाला ज्ञानेश्वरीमध्ये स्थापित केलेलं आहे, प्रमाणित केलेलं आहे. कारण भगवंताचं गीता हे वचनामृत आहे. आज गीता जयंती आहे आणि त्या निमित्ताने गीतेचं प्राकृत विस्तार माऊलीने केले. ज्ञानम मोहविनाशकम भगवतो पार्थाय प्रोक्तम रणे गुह्यम तत्परम हिताय जगतो यशाम च स्पष्टीकृतम ज्ञानेशेन शैल्या विकथिता देशीय भाषा सुया याव चंद्र दिवा करो विजेता सा नाम ज्ञानेश्वरी. ती आहे ज्ञानेश्वरी. कारण माऊलीनं आपल्या स्वरूपाला ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये स्थापित केले. ग्रंथ नाही, साक्षात भगवंताचं स्वरूप आहे. माय बाप काय सांगा, पहिल्याने कार विचार करण्यासारखा आहे. गीताही भगवंताने सांगितली द्वापार युगामध्ये, त्याचा विस्तार माऊली कलाकार कलिकालामध्ये करता का? अहो गीता देखील भगवंतान माऊलीनं सांगितलेली. सदाशिवाचा अवतार, निवृत्ती दातार, महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर, ब्रह्म तो सोपान झाला, आदिशक्ती मुक्ताबाई दासी जिनी ही तो संत रूपाने या ठिकाणी कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा ज्वाळा माझा ज्ञानेश्वर.